काय झालं ते तुम्हाला माहीत आहे. कसं झालं ते बघूया. टीम इंडियाने आपल्या पूर्वी शेजाऱ्याला हरवून आता आपल्या पश्चिमी शेजाऱ्याला पण हरवलं आहे. दोन्ही देश कुठेतरी बसून विचार करत असतील, की जर आम्ही वेगळं नसतं झालं, तर आम्ही टीम इंडियाला कुठे ना कुठेतरी हरवलं असतं. वेल तुम्ही तेव्हा पण नसतं हरवलं. पाकिस्तानची टीम तुम्ही मला हे सांगा, जे तुमच्या पीएमने तुम्हाला एवढ्या मोठ्या-मोठ्या लाईन्स म्हटल्या, जेवढं इन्स्पिरेशन दिलं, की जर टीम इंडिया इथे येऊन नाही खेळली तर काय झालं? आम्ही त्याला दुबईमध्ये हरवूया. त्याचं तुम्ही काय केलं रे? चला मॅच अपडेट्स येण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टॉस पाकिस्तान जिंकला. याचा अर्थ हेच की शर्माजी पुन्हा एकदा टॉस हारले आणि ते आता लगातार 11व्या वेळा टॉस हारलेले आहेत. वेल टॉस जिंकून ना पाकिस्तानने बॅटिंगचा निर्णय घेतला. शर्माजी मनातच म्हणत असतील, की मी भले टॉस नाही जिंकलो, पण झालं माझ्या मनाव्यतिरिक्त. वेल ही दुबईची ग्राउंड कंडिशन्स पण अशाच होत्या. बाबर अझमनी मॅचची सुरुवात तर मस्त केली होती, पण ते हार्दिक पंड्याच्या बॉलवरती आउट झाले. रन नसल्यात रन धावण्याच्या चक्करमध्ये इमानुअल हक पण रनआउट झालेत अक्षर पटेलने. त्यानंतर सौद शकील आणि पाकिस्तानचे कॅप्टन यांनी प्रयत्न तर खूप केला आणि 100 रनची पार्टनरशिप पण पूर्ण केली. पण ती पॅसेंजर ट्रेनपेक्षा पण स्लो रेटने केलेली होती. मग मोहम्मद रिजवान अक्षर पटेलच्या बॉलवरती आउट झालेत आणि सौद शकील हार्दिक पांड्याच्या बॉलवर अक्षर पटेलला कॅच देऊन बसले. मोदीजी विचार करत असतील की 2 गुजराती, 4 पाकिस्तानी प्लेयर्स पर भारी. यानंतर खुशदिल शहानी प्रयत्न तर पूर्ण केला, पण मला असं वाटतं की पाकिस्तानचे बाकी प्लेयर घरी जायच्या फ्लाइट पकडण्याच्या चक्करमध्ये एवढे होते, की त्यांनी त्याला एवढा काही खास सपोर्ट नाही दिला. याचा कुलदीप यादवने खूप चांगला फायदा घेतला कारण त्यांनी आपले 3 विकेट्स पूर्ण केले. इंडियाची बॅटिंग बघितली तर रोहित शर्माने स्टार्टिंग तर मस्त केली होती, पण लवकरच आउट झाले. आपला फॉर्म कंटिन्यू ठेवून शुभमन गिलने पण खेळलं मस्त, पण ह्यावेळेस ते आपले 50 पण पूर्ण नाही करू शकले. श्रेयस अय्यरनी आपली हाफ सेंचुरी पूर्ण केली आणि जी त्याला ओडिआयमध्ये खेळायची अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, त्याने त्याचा पूर्ण उपयोग केला. ह्यावेळेस प्रिन्स गेला, पण किंग होता. किंगने आपली सेंचुरी पूर्ण केली. तशी सेंचुरी नको व्हावी म्हणून शाहीन आफ्रिदी त्याची सासूबाई बनून बसली होती, कारण त्यांनी 42व्या ओव्हरमध्ये 4 वाईड बॉल दिलेत. बट किंग इज किंग. त्यांनी चौका मारून आपले 100 रन तर पूर्ण केलेच होते. मला कळत नाही की टीम इंडिया आणि पाकिस्तानला द ग्रेटेस्ट रायव्हलरी ऑफ द इयर का म्हणतात? कारण रायव्हलरीमध्ये कमीत कमी 8 वर्षात पाकिस्ताननी एक तर मॅच इंडियाच्या विपरीत जिंकायलाच पाहिजे होती ना. वेल आज होणारी ओडीआय ची चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅच जी बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या मधात आहे, ती पाकिस्तानची ना लास्ट होप आहे. कारण जर आज बांगलादेश नाही जिंकली, तर पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर होतील. वेल पाकिस्तान जिंकेल की नाही ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि सोबतच कमेंट्समध्ये टीम इंडिया आणि विराट कोहलीच्या परफॉर्मन्सला अप्रिशिएट करा. धन्यवाद.